यवतमाळमध्ये अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेसाठी मंत्रिमंडळाची मान्यता, आमदार राजू तोडसाम यांची पत्रकार परिषदेत माहिती। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नालेसफाईसाठी दिलेली डेडलाईन आज संपणार, यंदाही मुंबईची तुंबई होणार का याकडे लक्ष। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता, निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपणार। मनसे उपाध्यक्षांची आज बैठक, राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होणार, आगामी पालिका निवडणूक आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत काही चर्चा होणार का याकडे लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार, 9 जूनला होणाऱ्या मेळाव्याबाबत चर्चा होण्याची शक्यता। मनसेचे नेते वैभव खेडेकर राज ठाकरेंची घेणार भेट, राज ठाकरेंच्या निवासस्थानी घेणार भेट। रायगडच्या रोहा शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं लोकार्पण, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण। अकोल्यात मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उमेश पुरी विरोधात जनसत्याग्रह संघटनेचं आंदोलन, शहराच्या प्रमुख स्टँड परिसरात पुतळा जाळून घोषणाबाजी देण्यात आली। चंद्रपुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडीसाठी बैठकांचं सत्र, आतापर्यंत 150 नामांकन अर्जांची विक्री, 12 उमेदवारांचे नामांकन दाखल। धाराशिव जिल्ह्यात जकेकुरवाडी गावात एक गाव एक रंग संकल्पना, गावातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या घरांना एक रंग, एकतेचा संदेश देण्यासाठी गावकऱ्यांचा उपक्रम। सेट परीक्षा 15 जून रोजी घेतली जाणार, परीक्षेसाठी राज्यातून 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांच्या अर्जांची नोंदणी, परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार। आयटीआय प्रवेशासाठी 27 जून पर्यंत मुदतवाढ, विद्यार्थ्यांसाठी 6 जून पासून चॅटबॉटची ही व्यवस्था सुरू। 11वी प्रवेश प्रक्रियेत भाग 2 लॉक करण्यासाठी आज अंतिम मुदत, भाग 2 लॉक न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश फेरीसाठी ग्राह्य धरलं जाणार नाही। महिनाभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी भेटले, भाडेवाढीनंतर बेस्टच्या प्रवाशांमध्ये लक्षणीय घट। मुंबईत पावसाळ्यात झाडे पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून आतापर्यंत 95,209 झाडांच्या फांद्यांची छाटणी, तर 10,384 संस्था आणि सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटिसा। आंब्याचा सीझन संपला तरी बाजारात आंब्याला चांगली मागणी, नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दसेरी आंब्याला नागरिकांची पसंती। वाशिममध्ये पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी मान्सूनपूर्व प्रशिक्षणाचं आयोजन, आपत्ती परिस्थितीत सर्वांनी समन्वयाने संपर्क साधत काम करण्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। नांदेड पोलीस परिक्षेत्रांतर्गत 75 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, यामध्ये 10 पोलीस निरीक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 37 पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश। वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलाचा प्रवेश केल्यास घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ केली जाणार, बेंबळा ग्रामपंचायतीचा उपक्रम। उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसर भाविकांनी भरून गेला। परभणीत कोरोनाचा शिरकाव, 31 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह, पुणे येथून परभणीत आलेल्या व्यक्तीला कोरोना। देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5,364 वर, महाराष्ट्रात 548 रुग्णांची संख्या, तर केरळमध्ये सर्वाधिक 1,679 रुग्ण। अकोल्यात रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून वाहन चालकांची जनजागृती, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होणार। महाराष्ट्र राज्य पोलीस दलात बदल्यांचं वारं, 11 सहाय्यक पोलीस आयुक्त उपाधीक्षकांच्या बदल्या, गृह विभागाकडून अधिसूचना जारी। उल्हासनगरच्या स्कायवॉकची दुरावस्था, स्कायवॉकच्या दुरावस्थेमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता। रायगडमध्ये 392 गावांवर दरडींची टांगती तलवार, 71 गावे अति धोकादायक, पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक 140 गावे, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा अहवाल।
हिंगोलीत लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट. ब्रह्मवाडी आरोग्य केंद्र धुळखात पडल्याची बातमी दाखवल्यानंतर आरोग्य विभागाला जाग. आरोग्य केंद्रात प्रत्येकी 9 कर्मचारी बाहेर यंत्रणेद्वारे उपलब्ध करण्यासाठी ई-निविदा कार्यवाही सुरू. समृद्धीवरून आतापर्यंत 2 कोटी वाहनांचा प्रवास. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीत 1530 कोटी रुपयांची भर. जालन्यातील अंबड शहरालगत असलेल्या तलावामध्ये मृत माशांचा खच. मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याने मच्छी व्यावसायिकांचं लाखोंचं नुकसान. सोलापूर ते गोवा विमानसेवा 9 जूनपासून सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार. 1 ऑगस्टपासून सोलापूर मुंबई सेवा सुरू होणार. कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवापूर्वी रोरो सेवा सुरू केली जाणार. रेल्वेवर स्वतःची गाडी चढवून थेट आता कोकणात जाणं शक्य होणार. बारामतीमधील सुपा पोलिसांची कामगिरी. 24 तासात शेतकऱ्यांचा चोरीला गेलेला ट्रॅक्टर पोलिसांनी शोधला. 4 जण पोलिसांच्या ताब्यात. 15 जून दरम्यान पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबणार. ग्रामविकास मंत्री जय गोरेंची माहिती. बीडमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेला सुरुवात. कार्यक्रमासाठी अधिकच्या 60 बसचं आयोजन. जिल्हा परिवहन विभागाचा निर्णय. रत्नागिरीमधील यशवंतगड किल्ल्याचं नवीन बांधकाम कोसळलं. पुरातत्व विभागातर्फे डागडुजीचं काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचं. शिवप्रेमींचा आरोप. नवी मुंबई पालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर नाही. लवकरात लवकर अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याची पालकांची मागणी. पुण्यात जमिनीच्या वादातून वकिलाची अरेरावी. वकिलाकडून शेतकऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सिंधुदुर्गात काही ठिकाणी पूल बंद असल्यामुळे झालेली वाहतूक कोंडी सोडवावी. तसेच पुलांची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी. ठाकरेंच्या शिवसेनेची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी. जालन्यात चालत्या बसमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयाकडे रुग्णाला पोहोचवण्यापूर्वीच मृत्यू. वाशिम जिल्ह्यात शेतात माकडांचा धुमाकूळ. नुकतीच पेरणी झालेल्या पिकांवर माकडांचा ताप. पेरणी वाया जाण्याचा धोका. शेतकरी चिंतेत. तातडीने लक्ष देण्याची शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी. हिंगोली जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचं आयोजन. शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते मोकळे करण्याच्या आमदार सिद्धार्थ खरातांची अधिकाऱ्यांना सूचना. बियाणांमध्ये सर्वच वाण हे उत्कृष्ट दर्जाचे. शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे आणि रासायनिक खताचा आग्रह धरू नये. बुलढाणा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. बुलढाण्यात बकरी ईद निमित्त जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक. स्वच्छतेबाबत दुर्लक्ष. सिल्लोडमध्ये शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. पूर्णावाडी आणि मिसळवाडी परिसरातील शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी आंदोलन. बुलढाण्यात खामगाव शहरात विकास कामात अडथळा आणणारी अतिक्रमणे हटवण्याची स्वराज्य फाउंडेशनची मागणी. 15 दिवसात अतिक्रमणे हटवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा. जालन्यात पैशासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. प्लॉट घेण्यासाठी माहेरकडून 5 लाख रुपये आणण्यासाठी महिलेचा छळ. जालन्यात वृद्ध दाम्पत्याला लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 60,000 रुपये किमतीची सोन्याची पोत जप्त. वर्ध्यात युवकावर जीवघेणा हल्ला करणारी आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. कराड शहरात नाकाबंदी सुरू असताना 2 चोरटे पोलिसांच्या ताब्यात. वाहतूक पोलिसांची कारवाई. जालन्यात घरासमोर उभी असलेली दुचाकीची चोरी. आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
जालन्यात एका व्यक्तीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना। या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये चिखली इथे शेतीच्या वादातून तिघांकडून शेतकऱ्याला मारहाण, शेतकरी गंभीर जखमी तर वडकी पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल। जालन्यात घरफोडी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात, आरोपीकडून 93,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। हिंगोलीत घोडदडी इथे चोरट्यांकडून शेतकरी कुटुंबाला मारहाण करत चोरी, दागिन्यांसह एकूण 4,17,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास। रायगडमध्ये पाणी योजनेच्या कामासाठी आणलेल्या सुमारे 25 लाख किमतींच्या 230 पाईपची चोरी, म्हसळा शहरात 42 कोटी रुपयांची पाणी योजनेची कामे सुरू। हिंगोलीत 2 लाखांचा मुद्देमाल लुटणाऱ्या 3 आरोपींना ठोकल्या बेड्या, आरोपींकडून 1,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। बुलढाण्याच्या शेगाव शहरातून दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात, आरोपींकडून दुचाकी आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त। साताऱ्यात शस्त्र विक्रीसाठी आलेल्या 2 गुन्हेगारांकडून 6 पिस्तूल, 30 गोळ्या आणि मॅगझिनचा शस्त्रसाठा जप्त, नीरा लोणंद मार्गावर सापळा रचून सातारा पोलिसांची कारवाई। बुलढाण्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर तहसील कार्यालयाच्या पथकाची धडक कारवाई, अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त। हिंगोलीत महिला कर्मचाऱ्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून 1,55,000 रुपयांचा धनादेश वटवला, या प्रकरणी चौकशी समिती स्थापित। नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, पिकांचं मोठं नुकसान, 24 वर्षीय युवकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू, तातडीनं पंचनामे करण्याचे मंत्री गावित यांच्या सूचना। मुंबईत सकाळपासूनच पावसाची हजेरी, उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा। राज्यात येत्या 5 ते 6 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज, काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज। लातूर शहरासह परिसरात पावसाची हजेरी, 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, कोरेगाव पार्कसह येरवडा डेक्कन इथे मुसळधार पाऊस, 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरू। सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे अजिंक्यतारा किल्ल्यावरून दरड कोसळली, पावसामुळे घाट रस्त्यावरून दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडं उन्मळून पडली, पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप। पुण्याच्या शिरूर तालुक्यात मुसळधार पाऊस, डिंभे धरण आणि माळीण परिसर जलमय, वाहतूक माळीणकडे जाणारी बंद, तर माळीण परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला। बारामतीत पावसाचं जोरदार आगमन, पावसामुळे अंजिराचं नुकसान, शेतकरी मात्र हैराण। नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका इमारतीला आग, एसी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती, आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। पुणे नाशिक महामार्गावर भरधाव खासगी बसची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू तर चालक गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।